नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अनगर नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे जिल्हाधिकाऱ्याकडनं। म्हणजे कुमार आशीर्वाद हे सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत। त्यांनी नगराध्यक्ष पदाला जरी स्थगिती दिलेली आहे, परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून एक गोष्ट मित्रांनो समोर आली की एक बाई कशा पद्धतीने एका माजी मंत्री माजी आमदाराला कशा पद्धतीनं नडली। मग नेमकं भारी कोण पडलं याच्यामध्ये। आता किती जरी विरोध झाला असेल त्या महिलेला, काही जरी झालं असले तरी सुद्धा तिने तिचा अक्षरशः उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुरती मजल गाठली। ज्या अनगर आणि अनगर परिसरातल्या ज्या 12 वाड्या आहेत, राजन पाटलांच्या शब्दाच्या पलीकड नाहीत। एक शब्द सुद्धा तिथं ओलांडला जात नाही राजन पाटलांचा। आणि अशा ठिकाणी आजवर जिथं निवडणूक झाली ना, या ठिकाणी एक महिला एखाद्या माणसाला चॅलेंजिंग देत असते, त्यावेळेस त्याचा इतिहास काय घडत असतो तो म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिलं, ते देशातल्या लोकांनी पाहिलं की नेमकं काय प्रकरण। तर उज्ज्वला थेटे ह्या खरंच पुरून उरल्या का, तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये काही अशा अनपेक्षित अशा गोष्टी घडत असतात की आजवर ज्यांनी राज्य केलंय किंवा जिथं जिथं एखाद्याचं साम्राज्य उभं राहिलेलं असतं, अशा ठिकाणी कुणीतरी एखादी चिंगारी पेटवतं आणि त्या चिंगारीचा भडका हा आगीमध्ये जाळामध्ये रूपांतर होतो मित्रांनो। असंच काहीसं हे चित्र आहे। सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका म्हणलं की राजन पाटील यांचा तालुका समजला जातो। आजवरच्या 40-50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना जे जे नडले त्या सगळ्यांना सरळ करण्याचं काम राजन पाटलांनी केलं। जसं की आपण मोहोळ तालुक्याचे अध्यक्ष पंडित अण्णा देशमुखांचं प्रकरण पाहिलं असेल की कशा पद्धतीनं त्यांना राजकारणातून संपवण्यात आलं। बाळराजे पाटील ह्याच्यामध्ये जेलमध्ये होते। आता हे सगळं त्या ठिकाणचे जे उमेश पाटील आहेत मोहोळचेच, म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी हे अगदी सोयीस्करपणे हे सगळं मांडलेलं आहे। परंतु काही का असना राजन पाटील यांनी जी अनगर आणि अनगरच्या परिसरामध्ये जे काही व्यवसाय उद्योग उभे केलेले आहेत ते सुद्धा विचार करायला लावणार आहेत। म्हणजे आपण जर एखाद्याला अनावरती बसवत असेल, म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन एखादा मोठा उद्योग उभा करत असेल, तसंच काहीच राजन पाटलांनी केलेलं आहे की त्या भागामध्ये साखर कारखाना उभा केलेला आहे, पतपेढी उभा केलेली असेल, बँका असेल, छोटे मोठे सगळे उद्योग उभे केलेले आहेत। आणि त्या उद्योगामध्ये प्रत्येक घरातला एक माणूस कामाला लावणं ही सुद्धा मोठी बाब आहे। म्हणजे प्रत्येकच घरातल्या सगळ्या सदस्यांना काम लावणं थोडं कठीण असतं, पण प्रत्येक घरातला एक माणूस कामाला लावणं म्हणजे त्याची रोजीरोटी सुरू केल्यासारखं आहे की त्या माणसाला मुंबई पुण्याला जगायला जायची गरज पडत नाही। आता हे सगळं जरी असलं म्हणजे हा उत्तम प्रकल्प आहे, उत्तम असं म्हणता येईल, परंतु त्याच्या मागे जी दडलेली दहशत सुद्धा तेवढीच मोठी कारणीभूत आहे। म्हणजे राजन पाटील यांचे वडील, त्यांच्यापासून ही अनगर नगर पंचायत नव्हती, त्या काळामध्ये ग्रामपंचायत होती, तेव्हापासून ती बिनविरोध होत होती। परंतु जेव्हा त्याला नगरपंचायतीचं स्वरूप आलं आणि राजन पाटील हे किंवा त्यांचे वडील असतील हे शरद पवारांचे कट्टर खंदे समर्थक पहिल्यापासून मानले जातात। राजन पाटील सुद्धा पुन्हा अजित पवारांसोबतच होते। त्यांना आमदारकी मिळाली, मंत्रिपद मिळालं, कधी काळी ते मंत्री सुद्धा राहिलेले आहेत। आणि त्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आपल्या आपल्या गावासाठी सुद्धा कामं करून घेतली। म्हणजे की जसं की ह्या 12 वाड्या आणि त्या अनगर नगरपंचायत आहे त्या इलाक्यामध्ये कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं करून घेतली असं आपल्याला अनेक वेळा दिसून आलेलं आहे। तर
हे सगळं असताना नेमकं माशी कुठे शिंकली, म्हणजे एवढा विरोध आणि ते एकदम महाराष्ट्र लेवलला महाराष्ट्रापर्यंत माहिती होईपर्यंत ही घटना कशी घडली. म्हणजे आजवर कुणीही राजन पाटलांच्या विरोधात बोलत नव्हतं, आजवर कुणीही त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करायला म्हणा किंवा दुसरं काय म्हणा कुणीही गेलेलं नव्हतं. हे पहिल्यांदाच असं का घडलं. राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना कुठंतरी वाटलं की बाबा आता ते पक्षप्रवेश झाला. अशा अनेक जणांचे पक्षप्रवेश झाले, परंतु अजित दादांनी तिथं काही लक्ष दिलं नाही. परंतु याच भागामध्ये राहणाऱ्या म्हणजे अनगर आणि अनगर परिसरामध्येच राहणाऱ्या ह्या ज्या उज्ज्वला थिटे होत्या, कधी काळी या उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील यांचा वादविवाद झालेला आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये ज्या माहित्या सांगितल्या, एक त्याच्या आधारे त्यांचं असं मत आलं की बाबा ह्या परिसरामध्ये राजन पाटील किंवा त्यांची मुलं यांच्याशिवाय कुणालाही खांद्यावरती घेतलं जात नाही, अंगा खांद्यावरती आणि नाचवलं जात नाही. असंच एका कार्यक्रमामध्ये त्या उज्ज्वला थिटेंच्या मुलाला काही मुलांनी उचलून घेतलं आणि त्याचाच मनात राग धरून ते पुढं वादविवाद झाला. म्हणजे राजन पाटलांनी अक्षरशः त्या मुलावरती केसेस करायला लावल्या. त्यानंतर त्याचं शालेय नुकसान केलं, त्याचा दाखला दिला गेला नाही. त्यानंतर त्याला सोलापूरला ठेवण्यात आला आजी आजोबांकडे, इथं त्रास होईल म्हणून. अक्षरशः त्या उज्ज्वला थिटे यांची 32 एकर शेती त्या परिसरामध्ये आहे आणि ती 32 एकर शेती सोडून त्यांना दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागलं. त्यांचा त्या ठिकाणी बंगला सुद्धा मोठा आहे असं त्यात सांगतायत. आणि कधी काळी त्यांचे जे पती होते ते सुद्धा राजन पाटील यांच्या सोबतच काम करत होते आणि त्यांचं निधन झालेलं आहे. आणि या कार्यकाळामध्ये त्यांना अक्षरशः आपलं गाव सोडून पुण्याला वास्तव्यास यावं लागलं. तिकडं आल्यानंतर त्यांनी ठरवलं की अनगर नगरपालिकेची निवडणूकच लढवायची आणि त्यांना बळ मिळालं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं उन्मेष पाटलांचं. आता हे हळूहळू बळ मिळाल्यानंतर साहजिकच त्यांनी उमेदवारी अर्ज मिळवला. जे काही नगरपालिकेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जी काही कागदपत्र लागतात डॉक्युमेंट ती देण्यासाठी सुद्धा निवडणूक आयोगानं कसा त्रास दिला, म्हणजे ती कागदपत्र सुद्धा उपलब्ध होऊ दिली नाहीत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ती कागदपत्र दिले गेल्यानंतर तो उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो दाखल केल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं त्याच्या अगोदर सुद्धा जो उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता तो उमेदवारी अर्ज दाखल करताना सुद्धा त्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला. की जसं उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यासाठी रस्त्याला ट्रॅक्टर आडवे लावले गेले, माणसं पाठीशी लावली गेली, रस्त्याला माणसं उभी केली, हातामध्ये काट्या दांडे ही घेऊन असे माणसं उभं राहिली रस्त्याला. हे आपण सगळं मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं होतं. तरी सुद्धा ही महिला म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करायचाच अशा मनसुब्यानं अजिबात घाबरली नाही आणि अक्षरशः पहाटे 5 वाजता 4 वाजता तिनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक कार्यालयामध्ये जावं लागलं. म्हणजे ही आपल्या देशाची फार मोठी अशी शोकांतिका आहे. जर उमेदवारी अर्ज दाखल केला असता, राहिला असता, सगळीच लोक राजन पाटील यांना मानणारे, राजन पाटील यांच्या विचाराचे आहेत, त्यांना सगळं मतदान झालं असतं. यांना अक्षरशः सूचक मुलगा होता, पण अक्षरशः त्या पोल एजंट सुद्धा मिळाले नसते, बूथवरती पोल एजंट सुद्धा. मग अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणं किंवा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अडथळा निर्माण करणं या गोष्टीमुळेच खरं पाहता ती उज्ज्वला थिटे ही महाराष्ट्राला कळाली की एक महिला अशी भयानक आहे की ती राजन पाटील यांचं सगळं बंड मोडून काढते. राजन पाटील यांची जी असणारी दहशत या भागामध्ये एक महिला मोडून काढते. याचं आश्चर्य महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी केलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी कौतुक केलं. सगळ्या वर्तमानपत्रवाले असतील, चॅनल्सवाले असतील, सर्वांनी या गोष्टीचं कौतुक केलं की एक महिला एवढी निर्धडपणे एखाद्या माजी मंत्र्याला, माजी आमदाराला आणि एवढं मोठं प्रस्थ असलेल्या माणसाला कशी काय नडू शकते. म्हणजे याच्यातून स्त्री शक्तीने सुद्धा प्रेरणा घेणं गरजेचं आहे की बाबा खरंच सगळा इलाका, सगळा माहोल एका बाजूने आहे आणि एकटी महिला एका बाजूने पडली गेली. आता तिला साथ मिळाली ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची
आता तिनं तर सोयीस्करपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळं राजन पाटील यांच्या विरोधात ताकद देण्याचं काम हे नेहमी अजित पवार करतीलच. त्यांना काय मोठ्या पदावरती सुद्धा घेतील, चांगल्या पदावरती सुद्धा घेतलं जाईल महाराष्ट्र राज्याच्या, आणि तिथं त्यांना ताकद सुद्धा दिली जाऊ शकते राजन पाटील यांच्या विरोधात. म्हणजे आज ही जी पडलेली ठिणगी आहे ही भविष्य काळामध्ये हिचे आगीमध्ये रूपांतर व्हायला मदत होऊ शकते, असंच काहीसं सध्याचं तरी चित्र दिसतंय. पण याच्यातून एकच आहे की राजन पाटील यांची जी दहशत आणि यांची जी दादागिरी त्या परिसरामध्ये आहे असं बोललं जातं. परंतु एक गोष्ट पण तितकीच खरी आहे की ज्या माणसानं आपल्याला अनावरती बसवलंय, म्हणजे एवढे मोठे उद्योग उभे करून बाहेरचे लोक कामाला न घेता त्या परिसरातली सगळी माणसं कामाला घेतली गेली आणि प्रत्येकालाच रोजगार निर्माण करून दिला, हा पण एक चांगला उपक्रमच असं म्हणता येईल. आणि मग ह्या अशा गोष्टींमुळे आपण दहशत तरी आहे हे तरी कसं आपण मान्य करू शकतोय. म्हणजे ते आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करू न दिल्यामुळं वाटत असेल लोकांना की बाबा दहशत आहे, दादागिरी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यातून नाण्याच्या दोन बाजू, म्हणजे दुसरी बाजू सुद्धा आपण पाहिली पाहिजे की खरंच की बाबा अशा गोष्टी ते असू शकतं. साहजिकच की जसं अकलूजला सुद्धा मोहिते पाटील यांची फार मोठी अशी दहशत होती, या ठिकाणी विरोधात एकही माणूस बोलत नव्हता. परंतु आज अशी परिस्थिती आहे की ते मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये सहजासहजी लोक, सर्वसामान्य छोटी मोठी लोक वेडवाकडे बोलायला लागलेले आहेत. हे कशामुळं की त्यांचं जे त्या ठिकाणी जे असलेलं वलय होतं ते हळूहळू संपुष्टात आलं गेलं. असंच काहीसं राजन पाटील यांच्या बाबतीत तर होणार नाही ना की हळूहळू हे प्रस्थ कमी केलं जाईल आणि मग उद्या येणाऱ्या पंचायतीला 2 पॅनल सबसेल पॅनल होतील, किंवा कारखाना जरी असला किंवा इतर काय असलं तर नेहमीच तिथं निवडणूक लढवली जाईल, असं सुद्धा होऊ शकतं. भविष्यामध्ये काही होऊ शकतं. त्या उज्ज्वला थिटे यांना ताकद दिलेली आहे अजित पवारांनी आणि याच्यामुळं काही घडू शकतं. तर बघा या सगळ्या गोष्टीतून असंच एकंदरीत दिसतंय की बाबा राजन पाटील हे जरी मंत्री असले, माझे आमदार जरी असले, त्यांचं मोठं प्रस्थ जरी असलं, तरी त्यांना मात्र ह्या उज्ज्वला थिटे खरंच पुरून उरल्या की काय, अशीच आता चर्चा महाराष्ट्रावर जोरदार सुरू आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव काळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.